नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे महसूल विभागासंदर्भामध्ये. आताच आपल्या राज्य सरकारच्या अंतर्गत आणि आपल्या महसूल विभागाच्या अंतर्गत हा जी-आर आलेला आहे. आता हा जी-आर काय आहे आणि तो कधी आला तुम्हाला मी तो सांगणार आहे. त्यानंतर मी हा विषय काय आहे थोडासा तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करणार आहे, अगदी माझ्या साध्या सोप्या शब्दामध्ये. महाराष्ट्र जमीन महसूल सहित 1966च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवर वरील दिनांक 1/1/2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत. म्हणजेच काय, आपले जेवढेही गायरान जमिनी किंवा शासकीय गायरान जमिनी आहेत, या जर जमिनीवर तुम्ही वास्तव्यास असाल, कुठलेही नागरिक वास्तव्यास असतील, तर तुम्हाला तुमची ही गायरान जमीन किंवा शासकीय गायरान जमीन जी आहे ते 2011च्या अगोदर जर तुम्ही वास्तव्यास असाल तर ती तुम्हाला नियमित करून देण्यात येणार आहे, असा हा जी-आर आहे. आता हा जी-आर 25 मार्च 2026 म्हणजे हा जो जी-आर आलेला आहे हा आपल्या मार्च महिन्यामध्ये 25 तारखेला हा जी-आर निघालेला आहे. आणि त्याच दिवशी हा जी-आर मी पण काढून घेतला होता, कारण का याच विषयावर आपलं काम 2021 पासून सुरू आहे. बघा, म्हणजे जवळपास या गायरान जमिनीवर काहीतरी निर्णय सरकारकडून यावा यासाठी मी वैयक्तिक या कामासाठी मी जवळपास 2021 पासून पाठपुरावा करत आहे. किंवा मी कलेक्टर ऑफिसला, म्हणजे मी लातूर कलेक्टर ऑफिसला या संदर्भात मी कलेक्टर ऑफिसला गेले, तिथून माहिती घेतली, त्यानंतर निवेदन दिली, सगळं काही केल्यानंतर मी वारंवार फॉलोअप घेतच होते. पण हे जे आहे त्याच्यावर कुठलाही निर्णय येत नव्हता. पण आता जवळपास मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की 2025 मध्ये मी लातूरला गेले होते, तुम्हाला माहितीये. आणि त्या ठिकाणी मी सीओ साहेबांना भेटले, डीवाय कलेक्टर साहेबांना भेटले, मी कलेक्टर ऑफिसला गेले, त्यानंतर मी तिथल्या तहसीलदार साहेबांना तहसील कार्यालयामध्ये जाऊन भेटले. आणि ज्या फाईलवर माझं काम चालू होतं त्या फाईल मी सगळ्या त्यांना दिल्या, त्यांना मी माझे निवेदन दिली, माझे लेटर दिले, त्यांना मी सांगितलं की हा गायरान जमिनीचा काय विषय आहे आणि या गायरान जमिनी संदर्भात काय निर्णय 2009 मध्ये झाला होता. म्हणजे जी फाईल माझ्याकडे होती, ज्या फाईलवर माझं काम चालू होतं ना, ती जी जागा होती तिथं जे वास्तव्यास राहणारे आहेत, तर ती जागा त्यांना 2009 मध्येच द्यायला सांगितली होती. त्या फाईलमध्ये सगळं तसं रेकॉर्ड आहे. ती फाईल माझ्याकडे इथे सुद्धा आत्ता उपलब्ध आहे. पण आता तो विषय मी तुम्हाला इथं सांगणार नाही. मी जवळपास मे महिन्यामध्ये याच कामासाठी लातूरला येणार आहे. त्यावेळेस मी तुम्हाला ती जागा पण दाखवते, ती जागा कुणाची आहे आणि त्या जागेसाठी मी का प्रयत्न करत होते ही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला मी मे महिन्यात देणार आहे. कारण का, तर तिथं जे संबंधित अधिकारी आहेत, या हा जी-आर आल्यावर मी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल केला होता. त्यांना मी विचारलं की मी आता लगेच येऊ का या कामासाठी, पुढे काय आपल्याला जर काही कागदपत्र वगैरे त्यांना द्यायची असतील तर मग ते भेटून द्यावे लागतील ना त्या संदर्भात. तर त्यांनी सांगितलं आणखीन याच्या समित्या ज्या आहेत त्या गठन झालेल्या नाहीत, कारण या जी-आर मध्ये लिहिलेलं आहे की संबंधित समित्या गठन कराव्या आणि त्या पद्धतीने ह्याचं पुढं कामकाज जे आहे ते सुरू व्हावं. मग त्यांनी मला सांगितलं की आणखीन आमच्या मीटिंग चालू आहेत आणि समित्या वगैरे अजून बनवायच्या आहेत. या गायरान जमिनीच्या कामासाठी मी मे महिन्यामध्ये गावाला जाणार आहे. तिथे जाऊन ते सगळे परत कागदपत्र किंवा जे काही ऍप्लिकेशन द्यायचे असतील, जे काही रहिवाशी पुरावा द्यायचा असेल, जे काही त्यांना द्यायचं असेल त्या संबंधित फाईल संदर्भात सांगते, ते सगळे मी तिथे जमा करणार आहे. आणि तिथून पुढे आपण पाहू की मग त्या जागेसंदर्भात काय माहिती मिळते, काय कारवाई होते, ते जमीन दिली जाते का, जे काही निर्णय थोडासा तुम्हाला मी वाचून दाखवणारच आहे. पण या संदर्भामध्ये मी आपल्या गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर सर्व लाडक्या बहिणीचे आदरणीय देवाभाऊ, तसंच आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आपल्या दोघांचेही खूप मनापासून अगदी नम्रतेने आभार व्यक्त करत आहे की आपण हा शासन निर्णय जो आणलेला आहे किंवा जे काही गायरान जमिनी आता 2011च्या अगोदरच्या आहेत, ज्या तुम्ही नियमित करून देण्यात सांगितलेल्या आहेत, त्याबद्दल मी खरंच तुमचे आभार व्यक्त करत आहे. आणि याच फाईलवर माझं काम चालू होतं, याच कामासंदर्भात 2021 पासून मी प्रयत्न करत होते. मला असं कुठंतरी वाटलं की मी जरी एका फाईलवर काम करत होते, एका जागेसाठी काम करत होते, पण हा निर्णय महाराष्ट्रासाठी आलेला आहे. त्यामुळे मी खूप आपली आभारी आहे. पूर्ण माझ्या जेवढेही असे नागरिक असतील अशा गायरान जमिनीवर वास्तव्यास, त्या सगळ्यांचीही जी जागा आहे ती आता नियमकुल करून देण्यात येणार आहे. त्याबद्दल मी आपल्या दोघांचेही आभार व्यक्त करते की आपण हा शासन निर्णय जो आणलेला आहे
त्या संदर्भामध्ये. आणि मी एका फाईलवर जरी काम करत असते तर माझ्या माध्यमातून आपल्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या अशा वास्तव्यास असलेल्या नागरिकांचं काम झालेलं आहे. त्यामुळं मला इथं या ठिकाणी खूप आनंद होत आहे आणि मी हा आनंद इथे व्यक्तही करत आहे आणि तुम्हा दोघांनाही मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत. आता थोडक्यात आपण हा GR जो आहे तो आपण मी जास्त काही तुम्हाला GR वाचून दाखवणार नाही, कारण का हा जवळपास 10 पानांचा GR आहे आणि जर मी हे 10 पानं वाचत बसले ना तर खूप मोठा व्हिडिओ होईल. याच्या अंतर्गत तुम्ही मला जरूर कमेंट करा की तुम्हाला ह्याच्यामध्ये काय माहिती हवी आहे का, कारण GR मध्ये त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे की ती जागा कशी कोणाच्या नावात करून द्यायची किंवा त्याची प्रक्रिया काय असणार आहे, ते कोणाकोणाला मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळणार आहे, कुठले कागदपत्र लागणार आहेत, ही सगळी माहिती GR मध्ये दिलेली आहे. बरोबर. पण आता ह्याच्यामध्ये फक्त मला सांगायचं एकच आहे की तुमचा जो प्रश्न असेल मी त्याच प्रश्नावर व्हिडिओ बनवेल. कारण कसं होतं, एवढा मोठा व्हिडिओ बनवला तर ते एक तर कोणी पाहणार नाही आणि कुणाला कळणार नाही. बरोबर. आणि मलाही ते खूप अवघड जाईल अख्खा GR वाचून दाखवायला. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही मला कमेंट करा, तुम्ही मला प्रश्न विचारा, तुमच्या त्या प्रश्नावर या GR मध्ये जी माहिती दिलेली आहे ना, जसं आता ही जमीन कोणाच्या नावात करून देण्यात येईल, ते किती स्क्वेअर फूट असेल, ही सगळी माहिती तुम्हाला जी जी माहिती हवी आहे की किती स्क्वेअर फूट जे आहे ती जमीन तुमच्या नावात ही करून देण्यात येणार आहे, ती कशा पद्धतीने करून देण्यात येणार आहे, किंवा तुम्हाला कुठं जायचं आहे, कुणाला भेटायचं आहे, ग्रामीणला कुणाला भेटायचं आहे, शहराला कुणाला भेटायचं आहे, किंवा महानगरपालिकेमध्ये जाऊन तुम्हाला कुणाला भेटायचं आहे. कारण त्यांनी असे 3 विभाग वेगवेगळे केलेले आहेत. एक आहे नगर परिषद, नगरपालिका, दुसरा आहे आपलं जिल्हाधिकारी, दुसरं आहे आपलं ग्रामीण भाग म्हणजे तहसील कार्यालय, आणि तिसरं आहे आपलं महानगरपालिका म्हणजेच कलेक्टर ऑफिस. तर असे संबंधित त्यांनी विभाग केलेले आहेत. त्या अंतर्गत या GR मध्ये सर्व माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला GR सांगितलेला आहे. तुम्हाला जरी हा GR घ्यायचा असेल तर आपल्या सरकारच्या वेबसाईटवर हा GR आहे, तुम्ही तो GR घेऊ शकता. तिथे जाऊन मी तुम्हाला सांगितलेलं आहे GR बद्दल सगळी माहिती मी सुरुवातीलाच दिलेली आहे. तर मला या ठिकाणी खूप आनंद होत आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये जेवढेही माझे बंधू भगिनी अशा शासकीय गायरान जमिनीवर राहण्यास वास्तव्यास असतील 2011च्या अगोदर, तर त्यांच्या जेवढ्याही जमिनी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्क्वेअर फूट दिलेले आहेत. तर त्या स्क्वेअर फूट प्रमाणे तुमच्या नावात किंवा तुम्हाला ती जमीन नियमकुल करून देण्यात येणार आहे. इथपर्यंत आपला हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे. याच्या पुढची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी बोलल्याप्रमाणे मला कमेंट करा. तुमच्या कमेंटवर मी उत्तरांचा व्हिडिओ जरूर शेअर करते. आणि हे काम मी जवळपास 2021 पासून करत होते, तुम्हाला बोलले, तर माझ्या प्रयत्नांना कुठेतरी यश आलेलं आहे. याचा मला खूप आनंद आहे आणि मी हा आनंद तुमच्या समोर आणि तुमच्या बरोबर या ठिकाणी व्यक्त करत आहे. असंच आपण समाजासाठी इथून पुढेही काम करत राहणार आहोत. याच्या अगोदरही मी समाजासाठी काम करत होते, लाडक्या भावांसाठी, बहिणींसाठी काम करत होते आणि अजूनही करत आहे आणि इथून पुढेही माझं काम असंच राहणार आहे. मग याच्यामध्ये मला कितीही अडचणी आल्या तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कारण आपण जर चांगलं काम करत असो तर आपल्याला अडचणी येणार आहेत, एवढं नक्की आहे. बरोबर ना? चला तर मग मला असं वाटतंय माझी ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असणार आहे. जर माझी ही माहिती चांगली वाटली असेल तर नक्की इतर नागरिकांपर्यंत महाराष्ट्रातल्या शेअर करा. आणि तुम्हाला अशी शासकीय गायरान जमीन जर तुमची पण असेल तर नक्कीच मला कमेंट करा. मला जे शक्य होईल ते मार्गदर्शन मी तुम्हाला त्या ठिकाणी करेल आणि ती माहिती तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या अंतर्गत जरूर देईल. किंवा तुम्हाला स्थानिक लेवलला जरी कुठे जाऊन भेटायचं, काय करायचं, या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे, जर तुम्हाला माझ्याकडनं ही माहिती हवी असेल तर. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.